नमस्कार. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला सिडको महामंडळाने मंजुरी देऊन राज्य शासनाच्या मान्यतेसाठी पाठवलेले आहे. त्याचा निषेध दर्शवण्यासाठी आपण आज मी रुपेश धुमाल, आगरी कोली कराडी संघर्ष सामाजिक संस्था अध्यक्ष, त्या गोष्टीचा निषेध नोंदवण्यासाठी लाईव्ह आलेलो आहे. मला एक समजत नाही की नक्की सिडकोला घाई कशाची आहे. इथल्या प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसन अपुरा आहे, तरी सुद्धा यांना विमानतळाचा काम बंद आहे आणि हे विमानतळाच्या नावाला काय एवढा अट्टास पकडलेला आहे. नक्की याला कोणता राजकारण करायचं आहे हेच समजत नाही. एकनाथजी शिंदे यांनी 24 डिसेंबर रोजी सिडकोला पत्र पाठवलेलं होतं की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला तुम्ही लोकनेते बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या. तर त्याबद्दल सांगताना एवढंच सांगेल की लोकनेते देवा पाटील साहेब यांचंच नाव हे विमानतळाला राहणार म्हणजे राहणार, याच्यात तिल मात्र शंका नाही. तुम्ही निर्णय घेता, तुम्ही निर्णय कोणाच्या बाजूने घेताय. जसं केंद्र शासन मोदी सरकारच्या ताब्यात आहे, त्यांनी स्टेडियमला नाव देऊन टाकलं. आज महाराष्ट्र राज्याचं सरकार तुमच्या बाजूने असेल म्हणून तुम्ही विमानतळाला लोकनेते दिवा पाटील साहेबांचं नाव सोडून जर बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा अट्टास धरणार तर नक्की आपण कोणत्या विचारसरणीने चालतोय हे राज्य शासनाला समजायला हवंय. मी मागच्या मुलाखतीमध्ये सुद्धा म्हटलेलं होतं, मी तेव्हा पण सांगितलेलं होतं की जर शिवसेना हा पक्ष खरंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालतोय तर छत्रपती शिवाजी महाराजांची विचारसरणी ही आहे की हिरकणी हा गड एका मातेने उतरला म्हणून त्या गडाला हिरकणी बुरुज म्हणून नाव दिला. रायगडाच्या पायरीवर लिहिलं सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर, हे शिवाजी महाराजांचे विचार आहेत. तर इथल्या प्रकल्पग्रस्तांसाठी, इथल्या भूमीसाठी लढणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांचा मावला हे लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेब आहेत. त्याच्यामुळं इथल्या विमानतळाला नाव हे आदरणीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांचंच असलं पाहिजे. हा इथल्या स्थानिक जनतेची, लोकप्रतिनिधींची मागणी आहे. आणि जर सिडको महामंडळ या ठरावाला मंजुरी दिली असेल तर पहिल्यांदा या सिडको महामंडळाचा मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून निषेध दर्शवतो. सिडकोने आजपर्यंत प्रकल्पग्रस्तांची फसवणूक केलीच आहे आणि ती आतापर्यंत चालूच आहे. सिडकोला नक्की काय करायचंय? आज गेले 2017 पासून लोकांनी घरं मोडली, लोकांच्या घरांना सीसी दिली नाही. आज 1.5 वर्षाचा भाडा देऊन आज 4 वर्ष झाली लोक इथं भाड्याने राहतात. त्या गाववाल्यांच्या बद्दल थोडी तरी आत्मीयता या सिडकोला आहे की नाही? आणि इथले जे सिडको महामंडळाचे अध्यक्ष आहेत संजय मुखर्जी, त्यांना एक विनंती पण सांगतो आणि एक तुम्हाला इथल्या प्रकल्पग्रस्तांच्याकडनं एक तुम्हाला इशारा देतो. हा तुम्ही घेतलेला निर्णय त्वरित थांबवा, अन्यथा येणाऱ्या काळात, आता जरी कोरोनाचा काळ असला आणि कोरोनाच्या काळामुळे लोकांना जर रस्त्यावर उतरता येत नसलं तरी पण तुम्हाला जर सिडको इथे चालवायचे आहे तर तुम्ही स्थित राहा. कारण की सिडकोच्या मागच्या वर्धापन दिनानिमित्त सुद्धा इथल्या प्रकल्पग्रस्तांनी तुमचा काला दिवस मनवला. तर तुमचे जे भाड्याचे पत्रकार आहेत ते सुद्धा म्हणतात की सिडकोच्या बद्दल प्रकल्पग्रस्त कृतज्ञ राहिले. त्यांना ती कृतज्ञता आता उरणमध्ये पूल पाडला ते सिडकोने बांधलेला, तिथे सिडकोची काय, सिडको शहरांचा कुठल्या नक्की निर्माण करायला चालली हे लक्षात येईलच आपल्याला. आणि मी तुम्हाला आता एवढंच सांगेल की येणाऱ्या काळात खूप मोठ्या संग्राम उभा राहणार आहे. कारण की दिवा पाटील साहेब यांचं नावाला जर तुम्ही सिडकोने आणि इथल्या लोक प्रशासनाने किंवा सरकारने जर विरोध केला तर तुम्हाला इथल्या जनतेच्या आक्रोशाला सामोरं जावं लागणार आहे. आजपर्यंत इथे बऱ्याच जणांनी सरकार चालवल्या, सिडको अध्यक्ष पद होते, त्यांनी सुद्धा इथे काही केलेलं नाहीये.
त्यांनी जरी भूमिका मांडली की माझ्याकडे तेव्हा तो प्रश्न आला नव्हता, पण त्यांना एक माझा प्रश्न आहे की ज्यावेळी प्रकल्पग्रस्तांनी घरं मोडायला घेतली तेव्हा प्रकल्पग्रस्तांना तुम्ही 1000 रुपये पर स्क्वेअर फीट हा इथल्या मोबदला दिला होता. हा मोबदल्यावर GR वर साईन करताना तुम्ही तिथल्या प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेतलं होतं का? तुम्ही सांगता इथल्या प्रकल्पग्रस्तांची की मागणी नाहीये ना, इथल्या प्रकल्पग्रस्तांची मागणी नाहीये की लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव असावं म्हणून मी लक्ष दिला नाही, हे याच्या अगोदर जे अध्यक्ष होते त्यांची ही भूमिका आहे. मग याच्या अगोदर तुमच्याकडे प्रकल्पग्रस्तांनी प्रस्ताव आणलेला का की 1000 रुपये स्क्वेअर फीटनी तुम्ही आम्हाला मोबदला द्या, आम्ही घरं तोडतो? नव्हता ना, ते तुम्ही निर्णय घेतलात, तुम्ही GR वर साईन केल्यात ना. म्हणून इथल्या लोकप्रतिनिधींनी आता तरी जागे व्हा, हा लढा आपल्या अस्तित्वाचा आहे, इथल्या प्रकल्पग्रस्ताच्या अस्तित्वाचा आहे. आणि जर प्रकल्पग्रस्ताच्या अस्तित्वावर जर तुम्ही येत असाल तर येणाऱ्या सरकारला नक्कीच त्यांची जागा दाखवून देऊ. आज जर विचार केला तर इथल्या प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसन हा पूर्ण झालेला आहे का? विमानतळाचं काम संपूर्णरित्या थांबलेला असताना सुद्धा तुम्हाला कशाची घाई चाललेली आहे? आणि इथे नाव आणि मुख्यमंत्र्यांना जर आपण विचार केला, जर आपल्या घरात मुलगा झाला, नाव आपण ठेवतो की बाहेरचे येऊन ठेवतात? विमानतळ हा इथल्या लोकांच्या जमिनीवर होतोय, मग त्या विमानतळाला नाव हे आम्हीच ठेवणार ना. सिडको इथे नाव ठेवणारी कोण आली? ही भाड्याची कंपनी आहे ना, मग तिने भाड्यासारखंच राहावं, हा आमच्या प्रकल्पग्रस्तांचा सिडकोला इशारा आहे. आणि सिडकोच्या प्रत्येक काम करणाऱ्या सभासदाला देखील आम्ही सांगतोय, जर येणाऱ्या काळात दिबा पाटील साहेब यांचं नाव विमानतळाला लागलं नाही तर येणाऱ्या काळात सिडको चले जावचा नारा जसा आम्ही सिडको वर्धापन दिनाच्या वेळेस घेतला होता तो याच्या पुढे देखील चालू राहील. आणि सिडको चले जावचा नारा हा पुढे तसाच राहणार आहे. सिडको हटवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, जर आम्हाला विमानतळाला नाव लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेब यांचं नसलं तर. बऱ्याच जणांचे प्रश्न येतात की आपण नक्की काय केलं पाहिजे. याच्या अगोदरच्या सरकारमध्ये आपण जेव्हा पत्र दिलेला होता त्या पत्राला फडणवीसांनी, मुख्यमंत्री होते फडणवीस, त्यांनी तेव्हा तो प्रस्ताव संमतीसाठी केंद्र शासनाकडे पाठवलेला होता. मग केंद्र शासनाच्या हातात असताना सुद्धा अद्यापपर्यंत दिबा पाटील साहेब यांचं नाव का दिलं गेलं नाही, याच्या मागचा राजकारण समजून घ्या. आज आपण प्रत्येक पक्ष मोठे करत बसलो, पण माझा प्रकल्पग्रस्त मोठा करण्यासाठी आपण काय एकजूट झालो नाही का? तेव्हा आपल्याला लाज वाटते. प्रत्येक वेळीच आपण साहेब यांच्याच मागे फिरणार आहोत का? आपण समाज मोठा करायचा नाहीये का? हा इथल्या प्रकल्पग्रस्तांना प्रश्न आहे. आणि जर दिबा पाटील साहेब यांच्या दिलेल्या 5 हुतात्म्यांना, एक मिनिट, सागर राजे यांना आपल्याला जॉईन करायचं आहे. प्रभात पर्व चॅनलचे जे संपादक आहेत ते आपल्याशी ऍड होत आहेत. एक मिनिट आपण होल्ड करूया. नमस्कार. मी कधीपासून जॉईन रिक्वेस्ट पाठवतो पण ती आपण पाहिली नव्हती. नाही दिसत नव्हते. ओके, आवाज येतो आपला? हो, व्यवस्थित. ओके ओके ओके, बोला, मी ऐकतो आपला. आपण सुरुवात करा, प्रतीक सुरुवात करा. आता आपल्या चॅनलवर जी आमदार प्रशांत ठाकूर यांची सकाळी बातमी झाली की माझ्याकडे कोणत्याही प्रकल्पग्रस्ताचा असा प्रस्ताव आला नव्हता, त्याच्यामुळे मी अध्यक्ष असताना मी त्या मागणीला घेतलंच नाही की तेवढा तातडीचा विषय नव्हता असं त्यांनी सांगितलं. तर माझं मत प्रश्नावर असं आहे की इथल्या प्रकल्पग्रस्तांना पर स्क्वेअर फीटने 1000 रुपये हा मोबदला दिला. त्या मोबदल्यासाठी इथल्या प्रकल्पग्रस्तांचा विरोध होता. तेव्हा तुम्ही इथल्या प्रकल्पग्रस्तांना विश्वासात न घेता तिथे साईन केल्यात ना, तेव्हा प्रकल्पग्रस्तांना तुम्ही विचारायला आलात का की बाबा तुमची 1500 रुपयाची किंवा 2000 रुपयाची मागणी आहे नसताना तुम्ही डायरेक्ट मागणी नसताना तेव्हा कशी GR वर साईन केली? आणि जे आता एकनाथ शिंदेनी 24 डिसेंबरला पत्र दिलं सिडको प्रशासनाला की लोकनेते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं, तर येत्या 2 महिन्यात ताबडतोब सिडकोने त्याला संमती दिली. परंतु सत्य परिस्थिती इथल्या प्रकल्पग्रस्तांचे आज गेले 8 महिने सीसी साठी पेंडिंग आहेत, ओसी साठी पेंडिंग आहेत. ते पेंडिंग ठेवलेत. 8 महिने, वर्ष व्हायला आले आता.
म्हणजे इथल्या प्रकल्पग्रस्तांनी घरं दिल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाबद्दल इतकी तत्परता यांची दिसत नाही. पण यांना नगरविकास मंत्र्यांनी सांगितल्यामुळं राजकारणाचं कुठेतरी यांच्यावर वचन आहे आणि सिडकोचा कालाबद्दल कुठेतरी उघडकीस यायला नको म्हणून ताबडतोब या लोकांनी त्याला मंजुरी देऊन टाकली. पण ही मंजुरी दिली असताना याच्या अगोदर आपण पत्रव्यवहार केलेला होता, तेव्हा बीजेपीचे सरकार होते आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते. त्यांना आपण पत्र दिलेला होता, तेव्हा त्यांनी त्याला मान्यता देऊन केंद्र शासनाच्या विमान अधिपत्याकडे पाठवलेलं होतं मान्यतेसाठी. पण ते अद्याप काही झालेलं नाही तिथे. खरं तर आता आहे ना, आता नवी मुंबई महानगरपालिकेच्या खऱ्या अर्थाने मागे निवडणुका जाहीर झाल्या होत्या, तेव्हाच एकनाथ शिंदेनी मागणी केली होती. आता परत एकदा ह्या निवडणुका ज्या होऊ घातलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर ही मागणी केली जाते का? कारण प्रकल्पग्रस्तांची जी मतदाराची संख्या आहे, म्हणजे प्रकल्पग्रस्त जे मतदार आहेत ती त्या मानाने फार संख्या कमी आहे, म्हणूनच त्यांच्या इथं मागणीला किंवा त्यांच्या भावनेला किती किंमत नाही असं म्हणता येईल का रुपीची? नक्कीच. विषय कसा झालाय माहितीये का, आपला आग्रे कोळी कराडी हा समाज आपला नेहमी पाहुणचार करणारा, अतिथी देवो भव या व्याख्येचा उलगडा हा इथे आल्यावर या आपल्या समाजाला भेटल्यावर समजतो. इथल्या प्रकल्पग्रस्तांनी आजपर्यंत देशाच्या विकासासाठी आणि वेगवेगळ्या देशाचा विकास होऊन वेगवेगळ्या सिडकोच्या योजनांसाठी जागा दिल्या. परंतु जागा दिल्यानंतर जे बाहेरचे लोकांचा इथे विकास झाला त्याचप्रमाणे सिडकोने इथल्या गावांचा विकास केलेला आपल्याला दिसणार नाही. आणि लोकसंख्या नक्कीच कमी झालेली आहे. कारण की विषय असा झालेला आहे की माझा प्रकल्पग्रस्त हा खूप संख्येने जरी एकत्र नसला, संख्येने खूप मोठा नसला तरी पण आता सध्याची गरज आहे की आपण संघटित राहणं. जर आपण संघटित असू, आपण एकत्रित असू, तर जेव्हा आपला एकीचा बल आहे तो आपल्याला येणाऱ्या या राजकारण्यांना दाखवता येईल. बरं बघा ना, तुम्हाला असं वाटतं का की हे सगळे जे राजकारणी आहेत त्यांनी म्हणजे सोशल मीडियावर असेल किंवा समाज माध्यमांवर असेल किंवा वृत्तपत्रामध्ये असेल, ही आग्रही मागणी जी आहे इथल्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांची ती ऐकलीच नाही का असं म्हणता येईल का? कारण एक गोष्ट मला एक नवी मुंबई महानगरपालिकेच्या एक अतिक्रमण विभागाचे प्रमुख होते, त्यांनी त्यांचं नाव घेणे या ठिकाणी उचित असणार नाही, त्यांनी असा आरोप केला की समाज माध्यमांवर सर्व नेत्यांनी या ठिकाणी मागणी केली की आम्हाला दिबा पाटील साहेब यांचंच नाव या ठिकाणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलं पाहिजे. परंतु त्याची त्यांनी लेखी मागणी कोणाकडेच केली नाही. आजपर्यंत आपल्या कुठल्याही स्थानिक नेत्यांनी अशी मागणी केलेली आपण ऐकलेली आहे का? की फक्त इथल्या बांधवांच्या ज्या भावनेचा खेळ केला जातो असं तुम्हाला म्हणता येईल या संदर्भात? नक्कीच. आजपर्यंत इथल्या प्रत्येक राजकारण्यांनी हा इथल्या प्रकल्पग्रस्तांचा फायदा घेऊन इथे मोठे झाले, परंतु इथल्या प्रकल्पग्रस्तांसाठी कुठलाही राजकीय नेता आजपर्यंत रस्त्यावर उतरलेला नाहीये. इथल्या एअरपोर्टला अद्यापपर्यंत पुनर्वसन अपूर्ण आहे, त्याच्याकडे कुठल्याही राजकारणाचा लक्ष सुद्धा नाहीये. परंतु याच्या उलट आपण बघितलं तर विमानतळाला नाव आता लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं आहे, ही प्रत्येक प्रकल्पग्रस्तांच्या मनातली मागणी आहे आणि हा भावनेचा विषय आहे. कारण की लोकनेते दिबा पाटील साहेब हे आजपर्यंत जर आपण कामोठ्या गावात बघितलं तर देवाच्या जागी दिबा पाटील साहेबांना पूजलं जाते. आणि तिथेच नव्हे तर प्रत्येक बहुतांश गावात जिथे जिथे प्रकल्पग्रस्त आहेत तिथे दिबा पाटील साहेब यांना देवाचं स्थान दिलेलं आहे लोकांनी. अतिशय भावनिक काम हे इथले राजकीय नेते करत आहेत. खरं तर एक कालचा प्रसंग सांगतो. जेव्हा ही बातमी लोकांनी पाहिली की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावं असा ठराव सिडकोने मंजूर केलेला आहे, तेव्हा आपले जे बांधव आहेत आगरी कोळी कराडी समाजाचे ते अतिशय संतप्त झाले. मला एकाने फोन केला की सागर खरोखर हे झालेलं आहे का? शेवटी ही अशी बातमी आहे आणि हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाकडे गेलेला आहे. आता तो पुढे नंतर केंद्रीय मंत्रिमंडळाकडे जाईल, केंद्र सरकारकडे जाईल, नंतर त्याच्यावर सगळी प्रक्रिया पूर्ण होईल. तो मला बोलला की मला खरोखर खूप वाईट वाटलेलं आहे, घरात एखादं दुःख व्हावं किंवा एखाद्या आपल्या अतिशय जवळच्या माणसाच्या सोबत असं काहीतरी व्हावं त्याच्यानंतर आपल्याला जेवढं दुःख होतं तसा प्रकार माझ्या बाबतीत झालेला आहे. मी काय राजकारणात नाही किंवा मी समाजकार्यात नाही, मी एक सामान्य माणूस आहे. तर अशा पद्धतीने लोकांच्या भावना आहेत, या भावनांचा विचार का केला जात नाही हीच मोठी म्हणजे फार विचार करण्याची गोष्ट आहे. आपल्याला वाटत का? ही विचार करण्याची गोष्ट असल्यापेक्षा ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. ज्यांनी आपली राहती घरं कसत्या जमिनी ही शासनाला देशाच्या विकासासाठी देऊन सुद्धा इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा तर विचार केला जात नाहीच, परंतु त्यांच्या भावनेचा देखील विचार केला जात नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. आणि याच्यात आणखी एक प्रश्न असा मुद्दा आहे की जेव्हा सिडको आली
सिडकोने 400 रुपये एकरीने 800 रुपये एकरीने जमिनी घेतल्या. आज त्या 100 कोटी रुपयांनी विकतात. म्हणजे सिडको इथे फक्त पैसे कमवायला झाले आहे ना. मग ते पैसे कमवत असताना ज्यांच्या जीवावर तुम्ही पैसे कमवताय त्यांच्या भावनेचा काय विचार केला जात नाही. तर खरी गोष्ट आपलं म्हणजे आपण सातत्याने एकाच मुद्द्यावर फोकस करता की प्रकल्पग्रस्तांच्या अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि अशा वेळेला कुठेतरी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तर सोडवले नाहीत आणि पुन्हा एकदा त्यांच्या भावनेची देखील कदर केली जात नाही. म्हणजे तुम्ही दुहेरी प्रकल्पग्रस्तांच्या भावनेचा अनादर करता असं या ठिकाणी आपण या ठिकाणी बोलत आहात. मला विचारायचं की आपण प्रकल्पग्रस्तांच्या संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित करतात. पुढे आपली भूमिका काय असणार या संदर्भात? कारण आता नाव तर ठराव तर या ठिकाणी त्यांनी मंजूर केलेला आहे. याची पुढची भूमिका आपण कायदेशीररित्या पुढे चालवलेली आहेच. त्याला गेले 3 वर्ष झाले आपण पत्रव्यवहार चालू ठेवलेला आहे. त्याला काय थोडक्यात सांगाल का मला काय कशा रीतीने काय मागणी? आपण मागच्या याच्यात मागणी केलेली होती का लोकनेते डी.वाय. पाटील साहेब यांचं नाव जेव्हा विमानतळाचा जी.आर मंजूर झालेला त्याच वेळी आपण डी.वाय. पाटील साहेब यांचं नाव हे इथल्या विमानतळाला असलं पाहिजे. हे आपले एक बंधू आहेत काँग्रेसचे संतोष केने यांच्या आपण सहाय्याने तो आपण फडणवीस मुख्यमंत्री असताना आपण त्यांच्याकडे मांडलं होतं आणि त्यांनी त्याला मान्यता देऊन तो केंद्राकडे संमतीसाठी पाठवलेला आहे. पण त्याला आज गेली 4 वर्ष झालेली आहे. परंतु इथल्या स्थानिक संघटनेने जर पत्र दिलेलं आहे तर तिथल्या 4 वर्ष झाली त्याला उत्तर नाही. परंतु तोच जर नगर विकास मंत्र्यांनी कुठल्या तरी सत्तेत असलेल्या जर राजकारण्याने पत्र दिला तर त्याला 2 महिन्यात उत्तर. हे कुठेतरी इथल्या प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल आणि इथे फसवणूक चाललेली आपल्याला दिसून येते. नाही एकतर कोरोनाचा काळ चालू आहे बघा ना. नियम काय लोक रस्त्यावर फिरू शकत नाही, आंदोलन करू शकत नाही. लोकांनी ज्या वेळेला हा मुद्दा चर्चेत होता त्यावेळी अतिशय आक्रमक अशी लोक झाली होती. त्यांचं म्हणणं की बाबा आम्ही आंदोलन करू, आम्ही रस्त्यावर उतरू. आता कोरोना काळ असल्यामुळे कोणीही रस्त्यावर येऊ शकणार नाही किंवा विरोध देखील या ठिकाणी करू शकत नाही. मग तुम्हाला काय वाटतं या गोष्टीचा ज्या फायदा उठवला का या सगळ्यांनी? नक्कीच येणाऱ्या काळात जर आपण बघितलं आता सध्याचा काळ कोरोनाचा आहे. लोक आज व्हेंटिलेटरसाठी वॅक्सिनसाठी म्हणजे अशी अवस्था आहे ना. जर आपल्या 1 कोटी लोकांना आपली किती आरोग्य सेवा आपली स्ट्रॉंग आहे ती आज आपल्याला दिसते इथे. परंतु येणाऱ्या काळात जगलो वाचलो कोरोनामधून तर 100% इथे रस्त्यावर मोठं आंदोलन उभा राहील जर डी.वाय. पाटील साहेबांचं नाव इथल्या विमानतळाला नसलं तर. आणि इथल्या राज्याला मान्यतेसाठी कोणी पाठवलेलं आहे की तुम्ही मान्यता द्या म्हणून. त्या राज्य शासनाला मी एवढंच सांगतो की आपल्या घरात जर मूल झालं तर त्याचं नाव आपण ठेवतो की बाहेर ठेवून ठेवतात. मग इथे जर मूल आमच्या जमिनीवर होतोय ना, आम्ही इथले भूमिपुत्र आहोत, भूमिपुत्रांच्या जमिनीवर जर विमानतळ होतोय तर इथे नाव कोणाचं द्यायचं ते आम्ही ठरवणार ना. तुम्ही ठरवणारे कोण हा प्रश्न इथल्या राज्यात आहे माझा. मला काय म्हणायचं की आपले सगळे स्थानिक नेते खरोखरच आग्रही भूमिका तेवढी मांडताना तुम्हाला दिसतात का सगळ्या बाबतीत की फक्त समाज माध्यमाने येऊन बोलायचं किंवा मीडियामध्ये येऊन बोलायचं असंच दिसतं सगळं? नाही जर आपल्या इथल्या लोकप्रतिनिधींचं आता बघितलं तर ज्या आता ज्यांची सरकार आहे ते याच्यावर बोलायला नाहीत आणि बोलतात तर त्यांची ती भूमिका स्पष्ट नाहीये. हे आपण तुम्ही शिकार मुलाखती घेतल्या तुम्हाला निदर्शनास येते भूमिका संभ्रमात ते आपण नक्की बोलायचं काय. जर आपण नाही बोललो तर लोक आपल्याला मतं देणार नाही आणि यांच्या मतांसाठी फक्त लोकांच्या सोबत आहेत. इथल्या राजकारण्यांना माहिती आहे आम्ही एक सोसायटीला जर जे मतांचे पैसे दिले त्याच्यात आम्हाला 5 गावं घ्यायला भेटतात. 5 गावांची मतं आम्हाला एक सोसायटीत भेटतात तर गाववाल्यांची आम्हाला गरजच काय आहे. ही यांनी आता यांची मानसिकता बनवून घेतलेली आहे. पण इथला भूमिपुत्र जो तुमचा मूल पाया इथला भूमिपुत्र आहे तो जर तुमच्या सोबत नसेल तर येणारा काल हा तुमचा धोक्याचा असेल. हा माझा इथल्या राजकारण्यांना सल्ला आहे. इथले जे प्रस्थापित पक्ष आहेत म्हणजे शिवसेनेच्या कालावधीत हा सगळा निर्णय घेतला जात आहे. तुम्हाला काय वाटतं शिवसेनेच्या मतदानावर इथे फरक पडेल का? म्हणजे हा जिथला स्थानिक भूमिपुत्र आहे तो त्याला मतदान करेल का? तुम्हाला काय वाटतं या सगळ्या मुद्द्यावर? जर आपण बघितलं तर आपल्या लाईव्हच्या माध्यमातून सांगतो की 10 गावातील एक विमानतळ प्रकल्पग्रस्त आहे सागर घरत. हा शिवसेनेचा वरचौले गावाचा शाखा प्रमुख आहे. त्यांनी आजच त्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळात एक सुद्धा मत आमच्या शिवसेनेला पडणार नाही जर डी.वाय. पाटील साहेबांचं नाव विमानतळावर नसले तर. ही इथल्या प्रकल्पग्रस्तांची भडकलेली भूमिका आहे. जर तुम्ही लोकांच्या भावनेची खेळ तर येणाऱ्या काळात नक्कीच हा मतदानावर फरक पडणार. म्हणजे बाकीच्या लोकांनी आता समाज माध्यमांवर शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं राजीनामा मागितला जातो. तुम्हाला काय वाटतं खरोखर म्हणजे दिला पाहिजे का या मुद्द्यावर बाकीच्या लोकांनी देखील राजीनामा? राजीनामा देण्यापेक्षा त्या पक्षाला एक दाखवून द्या
की तुमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचीच मागणी अशी आहे की आम्हाला इथे लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेब यांचं नाव पाहिजे. जर तुम्ही बरोबर. तुमच्या नेता जर तुमचा ऐकू शकत नाही तर मग तुम्ही शिवबंधन हाताला बांधून तुम्ही गुलाम झालात का? हा माझा बरोबर. इथल्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना प्रश्न आहे. शिवाजी महाराजांच्या विचाराने माणूस हा स्वतंत्र होत होता, पण शिवबंधनाने जर तुम्ही गुलाम होणार असाल तर तुम्हाला गुलामी पाहिजे की स्वतंत्रता पाहिजे, हा ज्याचा त्यांनी विचार करायला पाहिजे. तर तुम्ही ह्या सगळ्या बाबतीमध्ये तुमच्या म्हणजे संघटनेच्या माध्यमातून जनजागृती कशा रीतीने करत आहात? जर आपण बघायला गेलो तर आज गेली 3 वर्ष झाली आपली जनजागृती चालूच आहे आणि जनजागृती मोहीम चालूच असल्याबरोबर दिबा पाटील साहेबांची जयंती ही आपण आपल्या संघटनेमार्फत पहिली या भागात चालू केली आणि आता ती जयंती प्रत्येक गावागावात चालू आहे. ही जनजागृती खूप मोठी आहे आणि लाईव्ह सोशल मीडिया आता सध्या आपण प्रत्येकाला जाऊन सभा घेऊन आपण समजवू शकत नाही, जनजागृती करू शकत नाही. आज तुम्ही आम्हाला संधी देऊन आपल्या चॅनेलच्या माध्यमातून चांगली जनजागृती करायला मिळत आहे, जेणेकरून इथला प्रकल्पग्रस्त आपल्या चॅनेलच्या माध्यमातून संघटित होईल आणि आपल्या अस्तित्वासाठी भांडण्यासाठी तयार होईल. एक गोष्ट बघा ना, तुम्ही सोशल मीडियावर जेव्हा आपण पाहतो तेव्हा फक्त तिथल्या आगरी कोळी कराडी बांधवच दिबा पाटलांच्या नावाचा आग्रह धरताना दिसत नाही, तर खऱ्या अर्थानं जे बाहेरनं आलेले जी बरेच लोक जे इथे बऱ्याच वर्षापासून राहतात त्यांची देखील भूमिका अशीच आहे की बाबा दिबा पाटलांचंच नाव या ठिकाणी दिलं पाहिजे, असं आपण ऐकलेलं आहे का? म्हणजे नेमकं या संदर्भात आपली आता आपण मागच्या मुलाखतीत आपले जगदीशभाई गायकवाड यांची मुलाखत सुद्धा बघितली, त्यांचा सुद्धा आग्रह आहे की इथे हा नाव लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेबांचा असला पाहिजे, कारण की त्यांचा इथल्या प्रकल्पग्रस्तांसाठी जो त्याग आहे, त्यांनी जो उभारलेल्या लढ्याचा इतिहास आहे, याचा विसर न पडता येणाऱ्या पिढ्यांना, इथल्या भूमिपुत्रांना, जे 5 हुतात्मा झाले, जे शेकडो जायबंदी झाले, ते दिबा पाटील साहेबांच्या नावावर नेतृत्व उभा राहिलेला त्या नेतृत्वाचा इतिहास तसाच जिवंत राहिला पाहिजे, म्हणून आमच्या इथल्या प्रकल्प थोडं टेक्निकल प्रॉब्लेममुळे आपला व्हिडिओ तिथे डिस्कनेक्ट झाला होता. परत एकदा मी सुरुवात करतो की अनेक लोकांची अशी मागणी आहे की या विमानतळाला जसं बाळासाहेब ठाकरे यांचं नाव सुचवण्यात येतं, तसं काहींचं म्हणणं आहे की बाबा बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं, काहींचं म्हणणं की संभाजी महाराजांचं नाव देण्यात यावं, काहींचं म्हणणं की यशवंतराव चव्हाण यांचं नाव देण्यात यावं किंवा वासुदेव बळवंत फडके, अध्यक्ष वासुदेव बळवंत फडके, अशी अनेक नावं सुचवली जातात. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे त्यांचं म्हणणं बरोबर आहे का? तुमचं काय या संदर्भात प्रतिक्रिया? मी मागाशी पण बोललो होतो ज्याप्रमाणे की इथल्या महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, संभाजी महाराजांना मानतो आणि आपण इथले राजकारणी पक्षी हे प्रत्येक जण सांगतात की आम्ही शिवाजी महाराजांनी विचारांनी चालतो. तर छत्रपती शिवाजी महाराजांची जर विचारसरणी आपण बघायला गेलो तर छत्रपती शिवाजी महाराजांची विचारसरणी अशी आहे की हिरकणी बुरुज हा हिरकणी मातेने उतरल्यामुळं त्याला हिरकणी बुरुज म्हणून नाव दिलं. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत. जगदीश्वराच्या पायरीवर लिहिलं की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. शिवाजी महाराजांची विचारसरणी काय आहे की ज्या भागासाठी तिथला मावला जो लढलाय त्या ठिकाणाला हे त्या मावल्याचं नाव दिलं पाहिजे, ही शिवाजी महाराजांची विचारसरणी आहे. मग आपण कुठल्या विचारसरणीला चालतोय हे प्रत्येकाला समजायला हवंय. आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या नावाची मागणी करतायत, त्याला आपला त्या महापुरुषांना आपला विरोध नाहीच आहे. बरोबर. मत एवढंच आहे की आपण शिवाजी महाराजांच्या विचाराने चालूया, कारण की इथल्या प्रकल्पग्रस्तांसाठी लढणारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा मावला हे लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेब आहेत. कदाचित म्हणजे बाळासाहेब ठाकरेचं म्हणजे आता बाळासाहेब ठाकरेंचे जे विचार आहेत त्या विचारानं बाळासाहेब ठाकरेंनी कदाचित तिथे स्वतः दिबा पाटलांचं नाव या ठिकाणी जाहीर केलं असतं, असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे त्यांनी विरोध नसता केला तुम्हाला? नक्की इतर लोकांची नावं स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी चालत होते.
जर हा. जे माणूस शिवाजी महाराजांचा अभ्यास करून शिवाजी महाराजांच्या विचारांनी चालतील ते दिबा पाटील साहेबांच्या विचारांना विरोध करणारच नाही किंवा नावाला विरोध करणार नाही. परंतु बरोबर. जे पक्षाचं नाव वापरून आम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांनी चालतो याचा आव आणून जर सांगतील की इथे दुसरं कुठला तरी नाव दिला पाहिजे ते नक्कीच इथे शिवाजी महाराजांच्या विचारांनी समाजकार्य करत नाही. ते त्यांच्या बेंबीच्या देठापासून ते संपूर्ण राजकारण करताय ते आपल्या निदर्शनास येईल. स्मार्ट भूमिपुत्र म्हणून जे टीम आहे त्याच्या आपण सुद्धा बहुतेक सभासद आहात, तर त्यांची भूमिका या संदर्भात काय तर सांगू शकाल का थोडक्यात? आपण त्याचे एक भाग आहोत. काल मर्चंट रिव्ह्यू ऑफिसर गणेश बालकृष्ण पाटील हे लाईव्ह येऊन त्यांनी सुद्धा कालची भूमिका स्पष्ट केली की आम्ही आपल्या इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या सोबत आहोत की इथे लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेब यांचंच नाव असलं पाहिजे. जर आपण विचार करायला गेलो तर इथली ही मागणी फक्त इथल्या भूमिपुत्रांचीच नाहीये. हीच मागणी रायगडचीच नाहीये. ही मागणी ठाण्याची आहे, पालघरची आहे, जेणेकरून इथे नाव हा लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेबांचा असला पाहिजे. ही फक्त या गावातल्या भूमिपुत्रांची मागणी नसून ही इतर ठिकाणी असलेल्या आगरी समाजातील प्रत्येक माणसाची मागणी आहे की इथे नाव दिबा पाटील साहेबांचं असलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात ज्या सिडकोच्या प्रकल्पाला जमिनी गेलेल्या आहेत त्यांची जी मागणी नाही, तर इतर जे लोक आहेत ज्यांचा संबंधही नाही सिडकोच्या प्रकल्पाशी असे देखील जे आगरी कराडी जे आहेत आपले भूमिपुत्र ठाणे रायगड या सगळ्या भागामध्ये असतील, म्हणजे पेण परिसर असेल, आपल्या इकडला परिसर असेल, या सर्व परिसरातील भूमिपुत्रांची हीच मागणी की दिबा पाटलांचंच नाव या विमानतळाला दिलं पाहिजे असं थोडक्यात म्हणतात. बरोबर ना? बरोबर. कारण की दिबा पाटील साहेब हे फक्त इथल्या भूमीसाठीच लढले अशातली गोष्ट नाहीये. दिबा पाटील साहेब यांनी आपल्या संपूर्ण ओबीसीची शिष्यवृत्तीसाठी दिल्लीपर्यंत मदत मारलेली होती आणि महाराष्ट्राचे ते विरोधी पक्ष नेते होते. त्यावेळेस त्यांनी महाराष्ट्रात आपल्या आगरी कोळी समाजासोबतच इतर समाजासाठी कार्य केलेलं आहे. म्हणून इतरांची सुद्धा देखील हीच मागणी आहे की इथे दिबा पाटील साहेबांचं नाव असलं पाहिजे. काही लोकांचा गैरसमज असा होतो की ही जी मागणी आहे किंवा हा जो प्रस्ताव आहे सिडकोने पाठवला म्हणजे ती सिडकोचीच भूमिका आहे, परंतु प्रत्यक्षात नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांनी तसा प्रस्ताव पाठवावा असं सिडकोकडे मागणी केली आणि म्हणून त्या मागणीला अनुसरून सिडकोने तो तसा प्रस्ताव मंजूर केला. म्हणजे सिडकोची चूक आहे, फक्त सिडकोची चूक आहे असं नाही तर संपूर्ण एकनाथजी शिंदे यांनी. जर आपण बघायला गेलो तर या सर्व कारणाचे खरे सूत्रधार जर बघायला गेलो तर एकनाथजी शिंदे आहेत. कारण त्यांनी विचार करायला पाहिजे होता इथल्या सामाजिक माणसाची भूमिका काय. एकनाथजी शिंदे इथे जी 10 गाव उठली त्यांची काय नक्की अवस्था आहे ते बघायला कधी आले नाही. पण इथे विमानतळ होतंय त्याला नाव बाळासाहेब ठाकरेंचे पाहिजे हे सुचवायला यांना अक्कल कशी आली. मग तेव्हा इथला प्रकल्पग्रस्त त्याच्या घरासाठी रडतोय. गेले 39 दिवस इथल्या महिला आमरण उपोषणाला बसलेल्या होत्या. आता 1.5 महिना त्या उपोषण करत होत्या. तेव्हा का नाही एकनाथ शिंदेना दिसले ते? तेव्हा का नाही ताबडतोब आले आणि त्यांना सांगितलं की तुमची जी राहिलेली तुटपुंज काय मोबदला आहे तो आम्ही देऊन टाकतो. त्याच्यात त्यांची तत्परता नाही दिसत. परंतु बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन आम्ही राजकारण करून एवढे मोठे झालो तर ते आम्ही कुठेतरी दिसलो पाहिजे किंवा झलकलो पाहिजे. म्हणजे निव्वळ फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर सुद्धा राजकारणच केलं पाहिजे ना की समाजकारण केलं पाहिजे. इथल्या म्हणजे इथल्या प्रकल्पग्रस्तांसाठी काम केलं पाहिजे हे मनातून भूमिका नाही. पण इथे होणाऱ्या प्रकल्पाला नाव मात्र बाळासाहेब ठाकरेंचं पाहिजे. म्हणजे नक्की ही कुठली विचारसरणी समजायची. म्हणजे ज्याप्रमाणे वसंतदादा पाटील ज्याप्रमाणे मराठा होते आणि त्यांनी लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या आंदोलनावर गोळ्या झाडण्याचे आदेश दिले. म्हणजे त्याचप्रमाणे इथल्या राहिलेल्या प्रकल्पग्रस्तांना मारण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्न करतात का? म्हणजे याच्या पुढे आम्ही आंदोलन आणि त्याला गोळ्या घालण्याचे आदेश एकनाथ शिंदे देणार आहेत का? आणि जर तसे देणार असतील तरी सुद्धा इथला प्रकल्पग्रस्त दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी मारायला तयार आहे. ही इथली प्रकल्पग्रस्तांची भूमिका आहे. तुमचं काय म्हणणं आहे? शिवसेना ही सगळी दिशाभूल करते म्हणजे हा आरोप तुम्ही शिवसेनेवर कराल की सगळ्यांवर कराल? म्हणजे सर्व स्थानिक नेत्यांवर करण्यापेक्षा मला तरी वाटतं हा आरोप वैयक्तिक एकनाथ शिंदेवरच केला पाहिजे. कारण की आपण जरी म्हणजे गोण असली कांद्याची तर संपूर्ण एक कांदा नाचलेला असला तर गोण नाचणी सांगत नाही. त्यातला एकच कांदा नाचला तो बाजूला काढतो किंवा त्यालाच म्हणजे टार्गेट करतो. त्याचप्रमाणे त्या शिवसेना जर चांगलं कार्य असेल किंवा आतापर्यंत होत असेल तर त्याच्यात एक नाचक्या कांद्यासारखं काम करण्याचं काम हे एकनाथजी शिंदे करत आहेत हे आपल्याला दिसून येतंय. मागे मी सुदाम पाटील जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत पुणे महानगरपालिकेचे सदस्य त्यांची मुलाखत घेतली होती.
तेव्हा ते बोलले होते की कदाचित एकनाथजी शिंदे यांना दिबा पाटलांच्या कार्याविषयी एवढी माहिती नसावी आणि म्हणून त्यांनी तशी मागणी केली असेल असं ते बोलले होते त्यावेळेला. त्याच्यानंतर समाज माध्यमांमध्ये म्हणा किंवा वृत्तपत्रामध्ये म्हणा टीव्ही मध्ये या सर्व बातम्या पुष्कळ झळकल्या. त्यांनी या पाहिलाच नाही का तुम्हाला वाटतं का की त्यांना खरोखर कदर नाही या इथल्या आगरी कोळी भूमिपुत्रांची? मागे मी जी मुलाखत दिलेली होती ना त्यात मी त्या पेपरचे त्यांचा जो फेसबुक पेज होता त्यावर त्यांनी जी मागणी केलेली होती त्याच्यावर कमीत कमी त्यांना 889 काहीतरी डिसलाईक होते की तुम्ही मागणी चुकीची केली. त्यांना दिसायचं राहिलं नाही असं होऊ शकत नाही. म्हणजे कुठेतरी आगरी कोळी जे कराडी भूमिपुत्र आहेत त्यांच्या मागणीला काळीची किंमत या ठिकाणी दिली जात नाही असंच म्हणायला लागेल, बरोबर ना? त्याचं कारण असं आहे कारण की इथला प्रकल्पग्रस्त किंवा इथला भूमिपुत्र हा संघटित होण्याला घाबरतोय. हा विभागला गेलेला आहे प्रत्येक पक्षात. इथला प्रकल्पग्रस्त इथला भूमिपुत्र फक्त एकच त्याचा लक्ष आहे, मी माझा पक्ष मोठा करणार. आणि तुम्ही पक्ष मोठा करत असताना तुमच्या समाजाचं अस्तित्व जर कुठंतरी जात असेल तर आपण पक्षाकडे लक्ष न देता पहिल्यांदा आपल्या समाजासाठी जातीसाठी लढलो पाहिजे. हे इथल्या भूमिपुत्रांना अद्याप तरी मला वाटते की त्यांना खरोखर म्हणजे या मार्गदर्शनाची गरज असेल की आपण कुठल्या दिशेने कुठला झेंडा हातात घेतला पाहिजे, कुठल्या राजकीय पक्षाचा की आपल्या समाजाचा. कारण की जिथून आपला पाया असतो जर पाया भक्कम नसेल तर कलस किती भारी बांधला तरी तो कोणाला दिसणार नाही का तुमचा पाया मजबूत नाही. आणि प्रत्येक इथल्या भूमिपुत्राचा पाया हा त्याचा समाज असतो. आणि जर समाज आपण संघटित करून भक्कम करू शकलो नाही तर आपण नुसताच कुठल्या तरी पक्षाचा कलस मडवला सोन्याने तरी सुद्धा त्याला किंमत शून्यच असणार आहे. इथल्या भूमिपुत्रांना समजायला पाहिजे. परत मी मागे येतो. आपण मागे बोलले की अनेक प्रश्न प्रलंबित आहेत प्रकल्पग्रस्तांच्या सिडकोमध्ये. कुठेतरी ते प्रश्न म्हणजे ते प्रश्नांचा विचार पडावा किंवा मिसगाईड करावं, लोकांची दिशाभूल करावी यासाठी सुद्धा असा प्रकार केला जात असेल का? लोक याचमध्ये गुरफटतील आणि मुख्य जे प्रलंबित प्रश्न ते बाजूला राहतील. जर आपण राजकारण्यांच्या राजकारणी बुद्धीचा विचार केला तर नक्कीच याच्या सुद्धा घाण राजकारण करायला हे कुठे मागे पडणार नाही. कारण की इथल्या लोकप्रतिनिधींनी इथल्या प्रकल्पग्रस्तांची मागणी काय आहे, त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांचा पुढचा भविष्य काय असला पाहिजे याची कुठलीही माहिती न घेता आपल्याला कॉन्ट्रॅक्ट भेटल्यानंतर त्या जेआरवर साईन केले आणि प्रकल्पग्रस्तांना मागण्यासाठी सोडून दिल्या जातं इथं. जर आपण अक्षरशः बघितलं सिडको सांगतो वी मेक सिटीज. जर तुम्ही इतके शहरांचे शिल्पकार आहात तर शहरं तुम्ही इतकी सुसज्ज करता मग गावं बसवताना तुमचा इतका तृतीय क्षरणीचा दृष्टिकोन का? तेव्हा तुम्ही का नाही बाबा आपल्याला कुठला तरी गावाचा शहर बसवायचा म्हणजे तुम्ही गावांचा विकास करणार नाहीत फक्त गावांना भकास करणार. जर आता आपण इथे बघितलं ना ज्यांना जिथे त्याला पुनर्वसनचा भाग दिलेला आहे तिथे सुद्धा सिडकोने इंचाची जागा वाचवून इथल्या प्रकल्पग्रस्तांना ए टाईपच्या कॉलनी जशा झोपडपट्ट्या मुंबईच्या बसलेल्या असतात त्या प्रकारचा पुनर्वसन इथे दिलेला आहे. आणि त्यात सुद्धा सीसीओसी साठी आता इथला प्रकल्पग्रस्त 8-8 महिने 9-9 महिने धावत आहेत तरी त्यांना सीसा भेटत नाहीये. तर आता इथले जे 10 गावांची जी संघटना आहे त्यांच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे त्या संदर्भात तुम्ही काय जाणून आहात? त्यांची भूमिका काय आहे या सगळ्या बाबतीत? जर इथल्या 10 गाव संघर्ष समितीचा जर विचार केला तर त्यांनी लोकांना कधी विचारातच घेतलेला आहे. कारण की मी सुद्धा तरुण होतो त्यावेळेला त्यांना 3 वर्षापूर्वी आम्ही पत्र दिलेला होता. 6 पानांचा मी पत्र लिहून दिलेला होता की इथल्या येणाऱ्या नवीन तरुणांना एव्हिएशन अकॅडमी पाहिजे, इथले तरुण सुशिक्षित होऊन तिथे रोजगार केला पाहिजे, इथला अस्तित्व इथल्या भूमिपुत्राचा टिकला पाहिजे, याच्यासाठी काय आपण उपाययोजना केल्या पाहिजे. इथले जे रेती काढणारे बांधव आहेत आज आपल्या इकडे रेती हे आपल्याला इलिगल ठरवतात, अनधिकृत ठरवतात, त्यांना रेती माफिया बोलतात. परंतु इथल्या स्थानिकाचा हा तोच मूल व्यवसाय तो कसा जिवंत तसाच राहिला पाहिजे याच्यासाठी विचार प्रणाली मांडूया. तेव्हा सुद्धा त्यांनी गेले 3 वर्ष हातवरती केलेले आहेत. ते फक्त आणि फक्त त्यांच्या कामांपुरते आहेत. आमचे प्लॉट अटकलेले आहेत ते आम्हाला सोडवून भेटले बस झालं. प्रत्येक राजकारण्याला आणि समाजकारण्याला ही त्यांना लालूच देत असते. तुमचे कुठे प्लॉट अडकलेत ना तुमची फाईल अडकली का सिडको ती क्लिअर करतो ते प्रकल्पग्रस्तांचं सोडून द्या तुम्ही. अशा सर्व नेत्यांनी स्वतःचे खिशे भरून घेतले आणि इथल्या प्रकल्पग्रस्ताला तसाच झंझावत ठेवलेला आहे. बरोबर सोडलं. आपण शेवटाकडे जाऊ आता. कृतज्ञ कोण? प्रकल्पग्रस्त कृतज्ञ, सिडको कृतज्ञ, हे नेते कृतज्ञ. जर आपण विचार केला
इथल्या प्रकल्पग्रस्तांनी 40,000 एकरींनी, जेव्हा दिवाटे साहेबांनी आंदोलन झालं त्याच्यानंतर 40,000 रुपये एकरींनी जमिनी दिल्या. तीच जमीन आज तुम्ही 100 कोटीने विकताय. सिडको तीच जमीन 100 कोटीने विकते आणि इथला प्रकल्पग्रस्त आता तो देशोधडीला लागलेला आहे. तर नक्की कृतज्ञ कोण? जो देशोधडीला लागला तो की जो नफ्यात आहे तो? जर मुद्दा बघायला गेलो, जर तुम्ही 100 कोटी 40,000 म्हणजे मोबदला असावा. आपण बोलतो 4 पट, सिडको सांगते की आम्ही प्रकल्पग्रस्तांना 3 पट घरं दिली, 3 पट जागा दिली. ती ऍक्च्युली 3 पट नाहीच आहे, ती 2च पट आहे. म्हणजे ती 3 पट 2 पट नसताना तुम्ही हजारो पटनी प्रकल्पग्रस्तांच्या याच्यावर पैसे कमवले. त्यांच्याशी कृतज्ञ तुम्ही राहायला पाहिजे. इव्हन सिडकोने इथल्या प्रकल्पग्रस्तांचा प्रत्येकाचा जाताना पाहुणचार केला पाहिजे. तुम्ही आमच्या इथे आलात आणि आम्ही तुमच्या जीवावर मोठे झालो. हे न करता त्यांना चेकिंग करून आत पाठवतात. म्हणजे नक्की कृतज्ञ कोण? सिडको की भूमिपुत्र? तर आपल्याला तेव्हा लक्षात येतो की इथे कृतज्ञ सिडको आहे. ते विकास महाडिकला पण समजलं की कृतज्ञ सिडको आहे. तो कृतज्ञ झालेला सिडकोसाठी, कारण की त्याला प्लॉट भेटले, 10 गुंठ्याचा प्लॉट भेटला त्याला, त्याच्यामुळे तो कृतज्ञ झाला. सिडको चले जाओ, सिडको चले जाओचा नारा यापुढे देखील राहिला पाहिजे तुमचं म्हणणं? दिवा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला जर नसलं आणि येणाऱ्या या काळात प्रकल्पग्रस्तांच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्याकडे जर सिडकोने बारकाईने लक्ष देऊन त्या सोडवल्या नाहीत तर येणाऱ्या काळात नक्कीच सिडको चले जाऊचा नारा तसाच राहून सिडकोला हद्दपार करण्यात येईल. आगरी कोळी कराडी, प्रकल्पग्रस्तांची भूमिका असेल. आपण या संघटनेच्या अध्यक्ष म्हणून आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था आहे, या संस्थेचे आपण अध्यक्ष आहात. आपण या समारोपाकडे जाऊ. या समारोप करताना शेवटचा आपण काय म्हणाले समजा? याच्यात शेवटचा मी तर एवढं सांगेल, एकनाथ शिंदेना मी एवढं सांगेल की तुम्ही इथे राजकारण करता, तुम्ही राजकारण करा, पण इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या भावनांशी तुम्ही खेळू नका. इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या भावना या अतिशय मोलाच्या आहेत दिवा पाटील साहेबांच्या बद्दल. तर यांच्या भावना दुखवू नका आणि जर तुम्ही भावना इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या दुखवल्या तर येणाऱ्या काळात तुम्हाला तुमच्या पक्षात काय जागा असेल ते तुम्हाला इथला प्रकल्पग्रस्त दाखवून देईल. थोडं टेक्निकली आणि अडचणी येतात. समारोप करताना नाही, फेसबुक लाईव्ह वगैरे हे माध्यम आहे ती टेक्निकली अडचणी येतात. तुम्हाला नेटवर्क नसतो, कधी मला नेटवर्क नसतो, असा प्रॉब्लेम होतो. तरी देखील आपण खूप महत्वाचा वेळ मला दिली त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो. ही समारोप करा, आपण समारोप करा. चला चालेल. तर आज 1 मे निमित्त महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. आणि सिडको महामंडळाने जो निर्णय घेतलेला आहे की लोकनेते दिवा पाटील साहेब यांचं नाव न देता वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव असलं पाहिजे, या मागणीचा मी इथे आपल्या चॅनलच्या माध्यमातून निषेध व्यक्त करतो आणि थांबतो. जय शिवराय, जय एकविरा. धन्यवाद. धन्यवाद. कंप्लीट करा तिथे, कंप्लीट करा तिथे, म्हणजे संपवा, व्हिडिओ संपवा तिथे, कारण तुम्ही ऍडमिन